आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आलो आहे. माझ्या लगातार 5 दिवस झाले, म्हणजे 5 जून आहे आणि आता IPL संपून 5 दिवस झाले. आता काय करायचं मला समजत नाही आहे. तसं मी क्रिकेटचा थोडा दिवाना आहे, म्हणजे क्रिकेट मला आवडते, पण ती अलग गोष्ट आहे, मला बघायला टाईम भेटत नाही. तर मला बघायला खेळायला आवडते. आता खेळायला पण टाईम भेटत नाही, बघायलाच नाही टाईम भेटेल तर खेळणार काय नाही. इथे मी आता वॉशिंग सेंटरवर आलो आहे. मी इकडे काम करतो गाडी धुवायच्या दुकानात. कुठे मी 10 वर्षाचा होतो तेव्हा माझं स्वप्न होतं क्रिकेटर बनायचं, आणि कुठे आता 21 वर्षाच्या हातात मी इथे गाडी धुतो. हेच लाईफ आहे. असं का झालं तर मला नाही माहिती. आणि क्रिकेटर बनायला स्टार्टिंगला पहिला क्रिकेट कोचिंग जॉईन करावी लागते, आणि इथे माझ्या इथे क्रिकेट कोचिंग तर आहेच नाही आहे, पण एवढी खास नाही आहे. दूर तिकडे दादरला आहे, पण शायद माझ्या आता एवढं पॅशनच नाही क्रिकेट खेळायचं, आणि मला क्रिकेट येत पण नव्हतं नीट खेळायला. बाकी मुलांना माझ्यापेक्षा जास्त चांगले यायचं, पण मी गेलो तरी असतो तरी पण काय फायदा झाला नसता, म्हणजे हरलोच असतो. तसं क्रिकेटर तर नाही बनलो मी. क्रिकेटच्या नंतर मग माझं काही वर्षांचं स्वप्न होतं तर की रेल्वे ड्रायव्हर बनायचं, तर ते पण काही कारणं झालं नाही. रेल्वे ड्रायव्हर बनण्यासाठी काही कोर्स लागतात, जसं मेकॅनिकल डिझेल, इलेक्ट्रिशियन, खूप सारे कोर्स आहे ज्याच्याने रेल्वे ड्रायव्हर बनू शकतो. म्हणून मेकॅनिकल डिझेल घेतलेला, कारण की मला रेल्वे ड्रायव्हर बनायचं. तर काय आलं की ते रेल्वे ड्रायव्हर बनण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागली. मेहनत म्हणजे असं की इकडनं एक कॉलेज होतं मुंबई सेंट्रलला, मी इथं राहतो नालासोपारा, इकडनं 1.5 तास लागतो, आणि टायमिंग पण असं आहे की सकाळचं आहे, आणि सकाळी एवढी ट्रेनमध्ये गर्दी असते काय बनवा, आणि टायमिंग सुटण्याचा पण संध्याकाळचा आहे, आणि येताना तिकडनं गर्दी असते. तर टायमिंग असा होता की बाई जाताना आणि येताना हमेशा गर्दीमधून जावं लागतं. म्हणून मी आणि माझ्या मित्राने अर्धा वर्ष गेलो तिकडे, आणि नंतर मग दोघांनी सोडून गेला. तो चर्चगेटला त्याच्या होतं कॉलेज, माझ्या मुंबईचा ते म्हणजे जे पण आहे काय पण आहे ते पण आहे, सोडून दिला मी मजबुरीने. मग जेव्हा सोडला तेव्हा त्यांनी मला आधीच सांगितलं की सोडलं तर परत मग ITIमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. मग तेव्हाच माझ्या रेल्वे ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न राहून गेलं. माझं मार्कशीट मला भेटली, त्याच्याने मी रेल्वे ड्रायव्हर तर नाही बनलो मग. मग रेल्वे ड्रायव्हर बनण्यासाठी पण जे करावं लागलं असतं त्याच्यानंतर पेन्शन भेटली असती, तर शायद मला ते पण करण्याचं मन नाही. त्याच्यानंतर मग मी 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं. ते का घेतलं मलाच नाही माहिती. मला डॉक्टर पण बनायचं नव्हतं. नीट एक्झाम माझ्याने क्लिअर तर होणार नव्हती, आणि झालं पण तेच. मी लगभग 1 वर्ष केला. एक महिना आधी फायनल एक्झामच्या आधी मी जाणंच सोडून दिलं, कारण की त्याच्या आधी मी जेवढे पण एक्झाम गेले सगळ्यामध्ये फेल झालो. मीच नाही, क्लासचे लगभग अर्ध्यापेक्षा जास्त लोक फेलच झाले. तर तरी पण मग तेव्हाच मला समजलं डॉक्टर तर कायच बनणार आहे, नीट एक्झाम काय घंटा क्लिअर होणार, आणि दुसरं काय करण्याचा डॉक्टरमध्ये माझा इंटरेस्ट नव्हता. बाकी मी गेलेलो वेगळं करण्यासाठी, ते पण काय झालं नाही. तेव्हा मी मग सोडून दिलं. अर्धे पैसे पण मी अर्धेच दिलेले. तसं मला फी पूर्ण दिलेली माझ्या बहिणीने, तर तिने अर्धी फी 1 महिना आधी सोडण्याचं कारण आहे, त्याच्या अर्धी माझ्या बहिणीने फी दिलेली वर्षभराची,
15,000 रुपये. मी 5-10 हजार रुपये लावलेले. 5,000 रुपये 7,000 रुपये काहीतरी कॉलेजमध्ये दिलेले आणि उरलेले अर्धे पैसे मोबाईल रिपेअरिंगवाल्या दिले. म्हणजे मी कोर्स केलेला आहे, त्याची पण फी 15,000 होती, त्याच्यामध्ये दिलेले. मग ते सुद्धा 1 महिना आधी सोडला. मग 1 महिना जो लास्टचा होता त्याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला. ते पण मग अर्धा महिना केला. पैसे पूर्ण फी द्यायची होती. माझ्या बहिणीने तिला कळलं, मी सांगितलं नव्हतं घरी, त्या कळलं मी कॉलेज पैसे न देता तिकडे पैसे दिले. माझ्या बहिणीने पैसे दिले नाही, माझ्याकडे पैसे उरले नाही. मी ते पण सोडलं आणि नंतर मी वॉशिंग सेंटरवर कामाला लागलेलो. आणि मग तिकडे मी मग त्याच्यानंतर मी वॉशिंग सेंटरमध्येच काम करायला लागलो. मग दुसरे कुठे काम करायची ट्रायच केली नाही. बाय.